नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आपण एकमेकांना संक्रांतीच्या छान शुभेच्छा देतो. पण संक्रांतीचा सण खुशखुशीत करंजीशिवाय अपूर्णच आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान वेगवेगळे आकार देऊन मी करंजी बनवलेली आहे आणि छान लेयर सुद्धा करंजीला आलेले आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की आवाज किती छान आलेला आहे, किती कुरकुरीत करंजी तयार झालेली आहे आणि आतून छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ती गुळाची बनवलेली आहे, साखरेचा वापर न करता. तर चला तर मग आज आपण फक्त सारणच नाही तर त्या करंजीला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर डिझाईन कशा द्यायच्या हे देखील पाहणार आहोत. चला तर मग या सणाला आपल्या ताटाची आपण शोभा वाढवूया, काहीतरी नवीन बनवूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथं घेतलेला आहे मैदा. तर मी हा मैदा इथे 2 कप घेतलेला आहे. हवं तर तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकतात, पण जेवढ्या मैद्याने कुरकुरीत होतात तेवढ्या गव्हाच्या पिठाने थोड्या कमी होतात. तर मी मैद्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तूप हे कळकळीत गरम करून घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. तर मी ते 6 टेबलस्पून जो आपला पोहेचा चमचा असतो तो मी 6 चमचे टाकून घेतलेला आहे. हे अगदी परफेक्ट मोहन घालण्याचं प्रमाण आहे. तर मी आता हे छान मिक्स करून घेते. तर चमच्याने आता हे छान कोमट करून घेतलेलं आहे. तर हाताने छान व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे. तर बघा, पिठाचा छान गोळा तयार झाला की समजायचं की तुमचं मोहनचं जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर झालेलं आहे. तर आता हे पीठ पाणी टाकून छान कडक भिजवून घ्या. नरम अजिबात भिजवू नका. थोडं थोडं पाणी टाकून भिजा, एकसाथ पाणी टाकू नका. तर अशा पद्धतीने कडक पीठ भिजायचं आहे आणि 10 मिनटं झाकायचं. 10 मिनटं म्हणजे जोवर आपण हे करंजीचं सारण बनवते तोपर्यंत त्याला मुरू द्या. तर मी आता कढई छान गरम करायला ठेवलेली होती. त्यात मी आता हे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर 1 वाटी मी तीळ टाकून घेणार आहे. हवं तर तुम्ही कपाचं प्रमाण घ्या किंवा तुमच्याकडे जे तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल त्यानुसार तुम्ही मोजून टाकून घ्या. तर छान तीळ तळतळायला लागली की समजायचं की तुमची तीळ भाजून होते आणि छान खमंग वासही त्या तिळीचा येतो. तर आता तीळ भाजून झालेली आहे. तर मी तिला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर त्याच वाटीने मी आता खोबरं मोजून घेतलेलं आहे, ज्या वाटीने तीळ मोजलेली होती. तर अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. तर बघा, तीळ जास्त लालसर भाजू नका, नाहीतर कळसट लागायची. ठीक आहे. तर मी आता इथे घेतलेलं आहे खसखस. तर खसखस मी 1 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे. खसखस ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. तर खोबरं इथं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करून दिलेला आहे. खोबरंही छान भाजून झालेलं आहे. त्यालाही मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते. त्यानंतर लागणारे ड्रायफ्रूट्स. तर मी इथे काजू बदाम घेतलेला आहे, परत पिस्ता टाकून घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून चारोळी घेतलेली आहे. तर चारोळी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. आणि 1 चमचा तूप टाकून मी त्याला छान भाजून घेते. छान ब्राऊन कलर येस्तोवर मी त्याला भाजून घेतलेला आहे. त्यानंतर लागणार आहे गूळ. तर इथं मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, विना केमिकलचा गूळ तो घेतलेला आहे. तर बघा, त्याच वाटीत मी घेते. तर मी चला ही 1 वाटी आपल्याला गूळ लागणार आहे. तर मी आता गूळ काढून घेते. तर तीळ पण मी मोठ्या प्लेटमध्ये पसरवून घेतली होती, तिला छान गार करून घेतलेली आहे. खोबरंही छान गार करून झालेलं आहे आणि वाटी सुद्धा गूळ घेऊन झालेला आहे 1 वाटी. तर ज्या वाटीने मी तीळ मोजलं होती, 1 वाटी तीळीला 1 वाटी गूळ लागतो आणि अर्धी वाटी खोबरं लागतं. तर हे त्याचं प्रमाण आहे. तर मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी आता गूळ हा टाकून घेते. तर गूळ टाकून झाला की जे आपलं तीळ आणि खोबरं जे गार झालेलं होतं ते यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आता यात ते टाकून घेते. आता ते टाकून झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे वेलदोडा. तर इथं हिरवा वेलदोडा मी घेतलेला आहे. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. पण वेलदोड्याने चव खूप छान येते. तर बघा, हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला.
तर पूर्ण व्यवस्थित गूळ मिक्स होईस तोपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते. तर बघा हे अशा पद्धतीने छान बारीक झालं आहे. तर जे आपण ड्रायफ्रूट भाजून ठेवलेले होते ते आपल्याला या सारणात टाकून घ्यायचे. तर याला तूप आहे पॅनला, म्हणून मी त्यात थोडंसं सारण टाकून तूप पुसून घेते. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा त्याला छान तुपाचा पण एक फ्लेवर आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकून तो खूपच छान लागतं. तर बघा तोपर्यंत कणिकही छान मुरून गेलेली आहे. त्याला आता व्यवस्थित मळून घेते आणि त्याचे छोटे छोटे जेवढे आपण पुऱ्या लाटतो ना त्या साईजमध्ये त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. तर मी 5 ते 6 एवढे गोळे बनवून घेते फक्त. तर चला जेवढी पुरी लाटायची आहे ना आपल्याला, म्हणजे जेवढी आपण पुरी लाटतो ना तेवढी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर आता पुरी पण आता लाटून झालेली आहे. तर मी हा साचा घेतलेला आहे. तर मी अगोदर यात दाखवते की यात कसं आपल्याला करंजी बनवता येईल. कारण जेव्हा मी हे स्टार्टिंगला नवीन घेतलं होतं त्यावेळेला मलाही जमायचं नाही, कारण खूप मोठी व्हायची आणि व्यवस्थित डिझाईन पण त्याला यायची नाही. तर बघा आता हे सारण त्यात भरून झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे कढईला. तर पूर्ण आपल्याला ही डबी पॅक करायची नाही आहे, फक्त वरची ते उचलायचं आणि पूर्ण खालपर्यंत टच करायचं. ती जी खालची डिझाईन असते तिला असं पूर्ण प्रेस करायचं. हे बघा हे असं दाबून आपल्याला अजिबात करायचं नाही आहे, कारण तो गॅप खूप मोठा असतो, त्यामुळे करंजी काही पाहिजे तशी जमत नाही. म्हणून मी तरी अशा पद्धतीने करते. खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा. तर बघा हे बोटाने असं प्रेस करायचं. ती डिझाईन असते ना फार काटेकोर असते, त्यामुळे ते आपोआप कट होऊन जातं. तर बघा असं प्रेस करायचं आणि जिथं निघत नसेल तिथं प्रेस करून काढून घ्यायचं आहे. बघा अगदी इझी निघून जातं. थोडं प्रेस करायचं आणि मग हलकंसं असं अलगद ओढून घ्यायचं आहे. तर बघा किती छान ती पट्टी साईडची निघून गेलेली आहे. अजिबात फाटत नाही, त्यातनं सारणही बाहेर निघणार नाही, अशी व्यवस्थित पॅक असते ती. तर बघा छान घट्ट अशी पॅक झालेली आहे, अजिबात फुटलेली नाही आहे. साईडच्या कळा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहे आणि यांनासुद्धा ह्या कळा ज्या आहेत ना त्यांनासुद्धा असं हलकंसं आहे ना व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. जर काही गॅप राहिलाच तर तो छान पॅक होऊन जाईल. बघा तर किती छान करंजी तयार झालेली आहे. तर मी ते आता बनवून घेते. दुसरी बनवून झाली तर मी ते 6 करंजी बनवून घेतलेली आहे. तर चला आता मी दुसरी करंजी दाखवते की कशी बनवायची. तर मी ते मैदा 3 चमचे टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. आता यांना छान मिक्स करून घेते. त्यानंतर यात टाकायचं आहे तेल टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आणि थोडं पातळ असं भिजून घ्यायचं आहे. अगदी घट्ट करू नका. बघा अशा पद्धतीने आपल्याला तेल टाकून करून घ्यायचं आहे. तुम्ही तेलच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल. तर मी आता कणिक छान एकदा मळून घेते आणि त्याची जसं आपण चपाती लाटतो ना तेवढे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर माझे ते 5 गोळे बनवून झालेले आहेत. तर मी आता त्याची छान चपाती लाटून घेते आणि मैदा लावून लाटायचं, असं काही नाही की बिना मैद्याचं लाटायला हवं म्हणून. तर मैदा लावूनच मी लाटून घेते. 5ही चपात्या मी त्या मैद्याच्या लाटून घेते. तर बघा अशा पद्धतीने एवढ्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक लाटता येईल तेवढं बारीक लाटून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने. तर माझ्या तरी 5 लाटून झालेल्या आहेत, 5 तयार झालेल्या आहेत. तर आता ही चिपकलीला मी काढून व्यवस्थित पुन्हा टाकून घेते आणि यावर आता तो साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. पूर्ण चपातीला साठा हा व्यवस्थित लावून घ्यायचा. साठा लावून झाला की त्यावर दुसरी चपाती आपल्याला ती त्यावर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा त्या चपातीवर साठा लावायचा आणि असे एकमेकांवर साठा लावून चपाती टाकून घ्यायची आहे. चला तर पूर्ण आता चपाती संपलेली आहे. तर शेवटचं थोडंसं उरलेलं होतं ते मी यावर लावून घेते. कंपल्सरी नाही की लावायला पाहिजे. आता माझ्याकडे उरलं होतं म्हणून मी त्यावर लावून घेतलेलं आहे. तर असा टाईट एकदम कडक व्यवस्थित रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. सैल अजिबात करू नका आणि त्याला हलकंसं लांब पसरवत जायचं आहे. या अशा पद्धतीने त्याला मोठा करायचा. हवं तर थोडंसं ताणून घ्यायचं आहे. तर मी आता सुरीने त्याच्या लाट्या बनवून घेते छोट्या छोट्या. जसं आपण पुरी बनवायला लाटून घेतो त्या पद्धतीने आपल्याला
बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला मी दाखवते की बघा किती छान लेयर त्याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे करंजीला पण खूप छान लेयर येतील आणि छान कुरकुरीत तयार होईल. बरं, मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून तुम्ही सांगत चला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता ही आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जशी आपण पुरीची साईज असते ना त्या साईजमध्ये लाटून घ्या. त्यामध्ये सारण भरून घ्या. 1 चमचा एवढं सारण भरपूर होतं. तर त्याला व्यवस्थित जमा करून घ्या आणि पूर्ण असं पाणी लावून घ्या, म्हणजे ते चिपकायला मदत होईल. तर त्याला छान पाणी लावून झालं आहे आणि व्यवस्थित वाळवून घ्यायचं आहे. तर त्या असल्या लेअरची आपण करतो आहे म्हणून ती लेअर निघते, पण अजिबात टेन्शन घेऊ नका, ती फाटत नाही, त्यात तेलही जात नाही, त्यातलं सारणही बाहेर येत नाही. तर मी हा काटा चमचा घेतलेला आहे. तर त्याने मी याला असं प्रेस करून छान त्याची डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर ही आहे एक दुसरी डिझाईन. एक मी तुम्हाला साच्याने करून दाखवली सोपी पद्धतीत कसं करायचं, आणि ही आहे दुसरी डिझाईन. तर बघा किती छान मस्त अशी दिसते. तर पुन्हा त्याला असं एकदम व्यवस्थित एका साईडने प्रेस करायचं आणि सुरुवातीला एका साईडनेच लाटायचं, उलट्या साईडने अजिबात लाटायचं नाही, नाहीतर ते उलटं व्हायचं. तर बघा अशा पद्धतीने लाटून झालेलं आहे. छान व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आणि पाणी लावून त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित हलकंसं आपल्याला दाबून घ्यायचं. तर चमच्याने पुन्हा त्याला छान आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. थोडं प्रेस करायचं, डिझाईन दिसेल एवढं. तर इथे साईडने ना आपल्याला पाकळ्या दाखवायच्या आहेत. तर तेवढ्या अंतरावर सुरीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर ही आपली आता येते तिसरी डिझाईन. तर बघा छान पाकळ्या तयार होईल एवढं आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. आणि आता मी सगळं कट करून घेतलेलं आहे. आणि जिथं कट झालं नसेल तिथे बघा असं पुन्हा सुरी घ्यायची, कट करून घ्यायचं आहे आणि छान असं जमा करायची आणि वरून हलकंसं असं प्रेस करून द्यायचं जर ते फार वरती येत असेल तर. तर बघा असं व्यवस्थित थोडंसं ताणून त्याला एक छान पानाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. असं हलकंसं प्रेस करायचं छान. तर बघा हे असं चिपकलेलं असतं. कट करून घेते आणि एकत्र जमा करायचं छान. पुढे थोडं टोक ओढून घ्यायचं आहे. बघा किती सोपी आहे ना, आणि काही वेळ नाही लागत. मी तरी पटापट तयार करून घेतलेल्या होत्या. तर बघा कसली छान करंजी तयार झालेली आहे आणि छान पाण्याचा शेपही त्याला दिसतोय आणि छान लेयर पण त्याला दिसत आहेत. तर मी अशा पद्धतीने अजून करंजी बनवून घेते. तर मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. तर बघा हे असं प्रेस करून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि डिझाईनसाठी आपल्याला जागा जास्त सोडायची आहे. जेवढा माझा बोट दिसतोय ना तेवढी आपल्याला जागा साधारण सोडायची आहे. कारण जर जास्त तुम्ही मध्ये कट करणार तर त्यातलं सारण बाहेर निघायचं, म्हणून कट करताना थोडं सांभाळून खालीच कट करा. जिथून करंजीचा भाग फुगलेला आहे तिथून अजिबात करू नका, थोडं अंतरावरच करा. तर मी पुन्हा एक छान मस्त अशी बनवून दाखवते. तर कट करून झाले. तर असे पानं तयार करून घ्यायची. दोघं कोपरे एकत्र आणायचे, थोडंसं खाली ओढायचं, प्रेस करून द्यायचं. बघा मस्त तयार होत आहे छान. संक्रांतीला काहीतरी नवीन अशा शेपमध्ये तिळाचे लाडू चिक्की न देता छान तिळाची करंजी द्यायलाही छान दिसते हे बघा, आणि नवीन काहीतरी ना. तर अशा पद्धतीने मी आता सर्व करंज्या बनवून घेते. तर बघा मी ते बनवून घेतलेलं आहे आणि सुती कापडावर ठेवून घेतलेलं आहे आणि त्यांना झाकून दिलेलं होतं, म्हणजे त्यांना हवा लागायला नको आणि वरची जी लेअर आहे ती कडक व्हायला नको म्हणून. तर आता तेलही गरम करून ठेवले. तर मी सगळ्यात अगोदर डिझाईनच्या टाकते. आणि तळताना बघा फुल गॅसवर अजिबात तळू नका, अगदी फुल गॅसवर तेल गरम करून ठेवू नका.
तर तेलही असं मध्यम गरम करा. उकळतं तेल गरम करू नका, नाही तर ते टाकल्याबरोबर बाहेरून लाल होऊन जातील, जळून जातील, पण आतमधून छान अशा खुसखुशीत कुरकुरीत तयार नाही होणार. तर म्हणून आहे ना, अगोदर सुरुवातीला कमी गॅसवरच तळा किती वेळ, आणि मग नंतर थोडा फ्लेम वाढवून घ्या गॅसचा, मीडियम गॅसवर मग तळून घ्या. तर बघा छान लालसर होईपर्यंत मी तळलेल्या आहेत. छान लेअर पण त्याच्या दिसत आहेत. तेल अजिबात जात नाही लेअरमधून, आतमध्ये तेलकट होत नाही आणि काही नाही. बघा छान कलरही त्याला आलेला आहे. तर मी त्यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर छान अशा तळून झालेल्या आहेत. हे बघा कसल्या मस्त दिसत आहेत. थोड्या लालसरच तळा म्हणजे छान कुरकुरीत होतात. तर आता मी दुसऱ्या डिझाईनच्या तळते. पण मी जो पाण्याचा जो शेप दिलेला होता ना, तर त्या जास्त बनवलेल्या आहेत, कारण मुलांना ते एवढ्या आवडल्या की त्यांना त्याच डिझाईनच्या जास्त हव्या होत्या, म्हणून मग मी पाण्याच्या शेपच्याच जास्त बनवून घेतलेल्या आहेत. तर बघा आता ह्या पण तळून झालेल्या आहेत. तर मी आता यांनाही काढून घेते. बघा दिसताना किती छान अशा वेगवेगळ्या आकारातल्या त्या दिसत आहेत. जशी आपण दिवाळीमध्ये करंजी बनवतो ना, सेम त्याच प्रकाराची करंजी आहे आणि तशीच चव लागते. फक्त एवढं आहे की आपण त्यात तेल टाकून घेतलेली आहे, बाकी तर सगळं सारण तसंच आहे. तर बघा ह्या सुद्धा किती छान टम्म अशा फुगलेल्या आहेत, मस्त त्याही तयार झालेल्या आहेत. तर बघू शकतात किती छान 3 प्रकाराच्या मी करंज्या बनवलेल्या आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही संक्रांती विशेष तिळाची करंजी? एकाच वेळी चविष्ट सारण आणि 3 नवीन नवीन आकर्षक आकार. या संक्रांतीला तुम्ही तुमच्या पाहुण्यांना आणि घरच्यांना अशा सुबक करंज्या नक्की खायला द्या. तर पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत संक्रांतीची ही भेट शेअर करायला विसरू नका. तर तुम्हाला यातला कोणता शेप आवडलेला आहे तर हे तुम्ही मला नक्की सांगा. तिघांपैकी कोणता आवडलेला आहे तो, तर मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघेल. तर अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद.